नमस्कार मित्रांनो, आजचा जो विषय आहे ना तो एकदम 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 आपल्या जिव्हाळ्याचा आहे. म्हणजे जे लोक आणि जे पोरं रूमवरती राहतात ना त्यांना तर खूपच हा विषय जिव्हाळ्याचा आहे. आणि तो विषय आहे मेसवरचं जेवण. बरोबर ना? मेसवरचं जेवण, देवा देवा देवा, का आपण जेवतो हाच प्रश्न मुळात मला पडतोय. अरे काय जेवण असतं रे, निदान आपण माणसाला द्यायलो एवढा तरी विचार करत जा. पहिल्यांदा मेसवरची भाजी. अरे ती भाजी तेलातली भाजी आहे का भाजीतलं तेल आहे, कळू तर द्या ना नेमकं. दरवेळेस एकच भाजी असती, ती म्हणजे बटाटा. वांगा बटाटा, मेथी बटाटा, पालक बटाटा. अरे हे लोक कशात पण बटाटा बटाटा बटाटाच घालत असतात. कळतच नाहीये का ही भाजी वेगळ्या नावाने ओळखली जाऊ शकत नाही, त्याला फक्त बटाटाच लावावा लागतो. शेवगा बटाटा, गवार बटाटा, बटाटा बटाटा. एक दिवस मेसवाल्याला मी म्हणलं खुश होऊन की काका, आज भाजीत बटाटा नाहीये, चक्क तुम्ही नॉर्मल भाजी केली. ती म्हणली अरे गाडवा, आज भाजीच बटाट्याची केली आहे. का हा बटाटा सतत जीवनाचे तुम्हाला कळत नाहीये, आणि ह्या बटाट्याची किमती सोन्यापेक्षाही जास्त का नाहीत वाढत हा पण मला प्रश्न पडलाय. ही असते ह्या मेसवाल्यांची भाजी. नंतर आहे वरण. एवढं पातळ वरण, म्हणजे पाणी आणि वरणातला फरकच कळू नये एवढं पातळ वरण असते. अरे ह्या वरणापेक्षा ना आमच्या गावाकडची म्हैस जास्त घट्ट दूध देते, एवढं पातळ असतं ते वरण. कसं खावं रे. आणि पोळ्या, पोळ्या तर म्हणजे ना असं वाटतं की खोड रबर घेऊन त्याला लाटून त्या पोळ्या अशा बनवलेल्या आहेत का काय. कशा असतात रे ह्या पोळ्या. आणि त्यानंतर असतो तो म्हणजे भात. अरे तो भात निदान शिजू तरी द्या रे, असं वाटतं की लग्नातला अक्षदाच खायलोय मी. कसे असते तर हे भात. आणि सगळ्यात महत्त्वाचं, ते कॉम्प्लिमेंटरी म्हणून देतात ना ते लोणचं, ते लोणचं ताजं नसतं. ते त्यांच्या 13व्या पिढीनं केलेलं लोणचं ते आजही वापरत असतात. त्यांच्या 13व्या पिढीनं केलेलं लोणचं खाऊन आमचा 13वा येतो त्याचं काय. हे असं असतं मेसचं जेवण. बरोबर ना? हेच मेसचं जेवण खाऊन खाऊन आम्ही इथं कंटाळतो, आणि गावातल्या लोकांना वाटतं की वाह, पोरगं शहरात आहे, मजा करत असं. काय मजा, इथं येऊन बघा. दर आठवड्याला हगवण लागली त्याला, हगवण त्या मेसचं खाऊन उतानं पडले हगवणीच्या गोळ्या घेऊन. कसं तुम्हाला कळू. आणि तिथून लोक हां भारी मजा चालू आहे तुमची, शहरात आहेत, आईश करा. अरे कशाची आईश, एकदा इथं येऊन बघा. नाही मी तर म्हणतो नकाच येऊ. ज्या पोरांना असं वाटतं ना गावाकडून शहरात यावं, प्लीज मी तुमच्या हातापाया पडतो, इथं काही मजा नाही. गावाकडं चटणी भाकर ठेचा कोंबू कोंबू भाकरीत तोंडातलं बघा शब्दही फुट नाही. भाकरी आमटी कुस्करून खावा, पण गावाकडंच थांबा. इथं नका येऊ आणि मेस नका लावू. धन्यवाद.